कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए अक्षरा, हा? एखादी हेअरपिन आहे का ग तिथे? बघ बरं जरा. हा बघते। हे घे. हा. काय झालं सकाळ सकाळ हरून कुठे चाललीस? आ? नाही ग, कुठे काय? काय ग, आवरलं का? कुणाला विचारताय बाबा? अगं म्हणजे तुलाच विचारत होतो, शाळेत चाललीस ना, तुला आवरलं का बघावं. हा पण तुम्ही इस्त्रीचे कपडे आणलेत, आई पण आवरून चाललीये, काय प्लॅन आहे तुमचा? कुठे चाललाय तुम्ही? नाही ग, हे असंच आपलं. का लपवताय का उगीच माझ्यापासून? अगं छे ग, लपवायचं काय? मग सांगत का नाही आहात? अगं नाही, त्याच्यात काय सांगायचं? बे, असं काही नाहीये बाळा. ग लपवायचं काय त्याच्यात? म्हटलं तुला सांगणार नव्हतो, पण आता सांगून टाकू. तुझ्यापासून काय लपवायचं? म्हटलं कुठेतरी फिरून येऊ. अच्छा बाबा, तुम्ही फिरायला चाललाय का? अहो मग तसं सांगायचं ना, चांगलंच आहे की. अगं असं कसं सांगायचं? परत तू म्हणशील की या वयात यांना काय फिरायचं सुचतंय. अहो बाबा, असं कशाला म्हणेन मी. कुठे चाललाय फिरायला? घरी. मंदिरात. मंदिरात जातोय ना आपण. हो, म्हणजे आता घरी आहोत ना, मग नंतर मंदिरात जाणार आहोत. हा. देवीच्या मंदिरात साकडं घालायला देवीला. साकडं? कसलं साकडं घालताय आता? हेच म्हणजे आता आमच्यासाठी काय मागणार आम्ही, पण आमच्या दोन्ही मुलींचा संसार सुखाचा होऊ दे म्हणून देवीला साकडं घालायला चाललोय. बाबा, साकडं घालायचंच असेल ना तर ते इराच्या संसारासाठी घाल. आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल मी इथे राहण्याचं, तर मी दुसरीकडे कुठेतरी सोय बघते माझी. अगं हे बघ, हिचं झालं सुरू परत. हो ना. अहो मग काय बाबा, तुम्ही उगीच टेन्शन घेतात. मला नाही आवडत. मला तुम्ही असे छान हसत खेळत दिसायला हव्यात सतत. अगं हसत खेळतच होत की, कुठे कपाळाला हात लावून बसलोय. कपाळाला हात जरी लावला नसला ना बाबा, तरी तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं मला स्पष्ट. साहजिकच आहे, तेवढं वाटणारच ना. पण बाबा, तुम्हीच म्हणता ना, माणसानं त्या गोष्टीचं टेन्शन घ्यावं ज्याबाबत आपण काहीतरी करू शकतो. आता ह्या परिस्थितीत तुम्ही काय करू शकणार आहात? अगं हो, म्हणूनच जी हे करू शकते ना तिच्याकडे साकडं घालायला चाललोय ना आम्ही. हा, तिला नाही जमणार आहे. आणि तुम्हाला जर साकडं घालायचंच असेल ना, तर ते ह्या गोष्टीसाठी घाला की फुलपगारे सरांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होऊ दे. फुलपगारे सरांशी माझा कॉन्टॅक्ट होणं आणि मी स्वतःला सिद्ध करणं हा एकमेव मार्ग दिसतोय मला या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा. पण तू का जातेस त्या मार्गाने अक्षू? अजूनही तुझ्या डोक्यात आहेच का बाळा ते? आई, फुलपगारे सर त्या दिवशी खोटं बोलत होते ग. मला दिसत होतं, त्यांना त्रास होत होता, जाणवत होतं मला. मी होते ना तिथे, पण मी त्यांना काही विचारू शकले नाही कारण तिथे सगळे लोक होते. मला संधीच मिळाली नाही आणि ते निघून गेले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।